बंजारा समाजात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती तात्काळ रद्द करावी. आदिवासी युवा सेना प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास विभागाने 27 फेब्रुवारी रोजी एक समिती गठीत केली. आदिवासींमध्ये आरक्षण हे संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार देण्यात आले आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर व बंजारा समाजाचे लोक हे हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेस आहे. राज्य सरकारला गॅझेटचा संदर्भ घेऊन अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही. हैदराबाद गॅझेटला कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही, म्हणून हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाच्या लोकांना आदिवासीत आरक्षण देऊ नये. आधीच बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडप केल्या आहेत. अशा बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन सरकारने आदिवासींवर मोठा अन्याय केलेला आहे. बोगस आदिवासींनी बळकावलेल्या रिक्त जागा सरकारने अद्याप भरलेल्या नाही. आदिवासी समाजाला 7% आरक्षण असले तरी अद्यापही आदिवासी समाज मुख्य विकासाच्या प्रवाहात आलेला नाही. अजूनही शाळा, अंगणवाडी, रस्ता, वीज, पाणी अशा मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. म्हणून आदिवासींचा विकास करायचा असेल तर आदिवासींचे आरक्षण हे आदिवासींनाच मिळायला पाहिजे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, तरी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी हीच नम्र विनंती. अन्यथा आमच्या संघटनेकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.